सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्याला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आज 11 मे दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव आपल्याला बघायला मिळणार आहे। दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये बदल होताना दिसत आहे। आज आपण नेमकं काय कुठे बदल झालेला आहे तर तो बदल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विनंती आहे आपणास की नवीन आला असाल तर कृपया करून दररोजचे असेच बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजार भाव सांगण्याच्या अगोदर खास करून सर्व शेतकरी बांधवांसाठी काय दिलासादायक बातमी आलेली आहे। एक अंदाज आहे पहा, तर तो अंदाज असतो नेहमीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भेंडवळ या गावी अक्षय तृतीयेला धान्याची मांडणी करून पुढील पीक स्थितीचा अंदाज दर्शवला जातो। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील हे भेंडवळ गाव आहे। या गावामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्याची मांडणी करून यावर्षीचा पीक तसेच पाण्याची अवस्था काय या संदर्भात अंदाज वर्तवला जातो। तो एकदा बघू, नंतर कांद्याचे भाव बघू। मित्रांनो, भेंडवळची मांडणी पिके अशी की कापूस पीक यावर्षी सर्वसाधारण राहील, ज्वारी पीक सर्वसाधारण राहील पण भावात चांगले राहील, तूर पीक यावर्षी साधारण राहील, मूग पीक चांगले राहील, उडीद पीक सर्वसाधारण राहील, तीळ पीक चांगले राहील, भादली रोगराई जास्त राहील, बाजरी पीक साधारण, तांदूळ पीक चांगले भावात तेजी, मठ पीक सर्वसाधारण, जवस पीक साधारण आणि नासाडी, लाख पीक साधारण भावात तेजी, वाटाणा पीक साधारण, गहू पीक चांगले आणि भावात तेजी, हरभरा साधारण आणि भाव कमी राहील। मित्रांनो, देशाच्या बाबतीत विचार केला तर देश संरक्षण खाते मजबूत राहील, परकीय देशाचा त्रास राहील, आर्थिक परिस्थिती चांगली राहील, पाऊस जून कमी, जुलै साधारण, ऑगस्ट चांगला जास्त, सप्टेंबर जास्त व अवकाळी पाऊस सप्टेंबरमध्ये जास्त राहील। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भेंडवळ या गावी अक्षय तृतीयेला धान्याची मांडणी करून हा अंदाज दाखवला जातो। तो अंदाज तुमच्या समोर मांडलेला आहे, प्रसिद्ध अंदाज असतो। आता बघू कांद्याचे बाजारभाव। आज कांदा लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा 8500 क्विंटल आवक होऊन 2160 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर गेला। पुणे मोशी लोकल कांदा 415 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1200 रुपयापर्यंतचा दर गेला। वाई लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1900 पर्यंतचा दर गेला। त्यानंतर पेन बाजार समितीमध्ये लाल कांदा 315 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2200 पर्यंतचा दर गेला। पुणे पिंपरी लोकल कांदा 9 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1800 रुपयापर्यंतचा दर गेला। त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवळ 345 क्विंटलची आवक होऊन जास्तीत जास्त 1750 पर्यंतचा दर या ठिकाणी गेला। कराड या ठिकाणी 150 क्विंटल कांद्याची आवक होऊन 1800 पर्यंत दर गेला। लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद, भेटूया।